वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। राहुल गांधी यांनी निवडणुकांवरून आता सरकारवर जोरदार टीका केली आहे। लोकशाहीची पायमल्ली कशी होते याचं उदाहरण म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असं असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींनी निवडणूक कशी चोरली याचे 5 टप्पेही सांगितले। त्यांनी काय ट्विट केले पाहूया। तर निवडणुका कशा चोराव्या याचं उदाहरण म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका। पायरी 1 निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी पॅनलमध्ये फेरफार करणं। पायरी 2 यादीत बनावट मतदार जोडणे। मतदारांची संख्या वाढवणे ही तिसरी पायरी आहे। पायरी 4 भाजपाला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बोगस मतदानाला लक्ष्य करणे। पुरावे लपवणे ही 5वी पायरी आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं। महायुतीवर जनतेने विश्वास केला, मोदींच्या कामावर जनतेने विश्वास केला आणि बघा या ठिकाणी 2,50,00,000 मतं हे महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाले होते आणि 2,48,00,000 मतं महायुतीला मिळाले होते। आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आम्ही 3,17,00,000 गेलो आणि ते 2,17,00,000 आले। पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही। आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। श्रीमान राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे शाळेत नापास झालेल्या विद्यार्थ्यानं प्रश्न पुस्तकातले नव्हते, अमुकच होते तमुकच होते असं रडगाणं जे गातो ना तशा प्रकारचं हे वक्तव्य। परीक्षेला नापास झाला मान्य करा, म्हणजे निवडणूक आयोग तोच, ईव्हीएम मशीन तीच, यंत्रणा तीच, लोकसभेत हे जिंकले तेव्हा सगळं चांगलं होतं। आता विधानसभेत तुम्ही हारलात तर लगेच सगळ्यांना प्रश्नचिन्ह। राहुल गांधींच्या नेतृत्वात मागच्या 15 वर्षात जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला। सोबतचे दिग्गज नेते का काँग्रेस पक्षाला सोडून गेले याचं आत्मचिंतन करा। काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे, ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येतं। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनची तर समस्या आहेच। हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं। रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात। आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला। सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं। पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत। जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करताहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे। राहुल गांधी काही बोलतो ना, निवडणुका होऊन गेल्यात, सर्व झालंय, तरी त्याच्यात तो राग आवडण्याचा जो प्रकार आहे त्याला 2 सवयी माहिती त्यांना। एक तर देशामध्ये असलं तर ईव्हीएम मशीनवर बोलणं आणि परदेशात गेलं तर मोदी सरकारवर बोलणं, देशाची बदनामी करणं, हे 2च त्याच्या विषय पत्रिकेवर असतात। म्हणून आता त्याला त्यांच्या वक्तव्याला त्यांच्याच पक्षातले वरिष्ठ नेते हे सिरियस घेत नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।